जय नर्मदा मैया. हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे, हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 18, मागचा भाग पुढे सुरू. श्री गणेशाय नमः, श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदे. श्रवण केले ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रियेत लिहा हर हर नर्मदे म्हणून. मागच्या भागावरून पुढचा भाग सुरू. नारदजी म्हणाले, पटराणी, आपण खूप छान प्रश्न विचारला. तो ऐकून सर्व स्त्रियांचे धर्म प्रेम वाढेल. उपवास, दानाने पती पुत्र दोघे वंशवर्ती होतील. जे केल्याने बांधव आदर करतात ते कर्म मी आपणास सांगतो की स्त्री ज्या कर्मामुळे दुर्भाग्य होऊन सुद्धा सौभाग्यशालीने झाली, सौभाग्यवती सुद्धा दुर्भाग्य होते. पुत्रवती होऊन सुद्धा पुत्ररहित होते, पुत्रसहित होऊन सुद्धा अपुत्रवती होते. कन्यापतीला मिळवते, कन्यापतीशिवाय ही जीवन व्यतीत करते. हे सर्व फळ न केलेल्या कर्माचे. सुंदरी, तू ऐक. तिळापासून बनवलेली गाय, तिळासहित गाय, सोने चांदी, गायी, वस्त्र, जल, भूमिदान, गंधधुपाचे लेपन, पादुका, छत्र, पवित्र व्यंजन, पायाला लावण्यास अभंग उघटन, डोक्याच्या केसांना लावायचे तेल, स्नान, शय्या, पलंग, गादी, टक्क्या, रजाई, आसन या वस्तू योग्य असलेल्या त्या ब्राह्मणाला दिल्या. जे आपल्याला शक्य असेल ते आपण करत राहावे. त्या व्यक्तीला यमाचे दर्शन होत नाही. शहद म्हणजेच मध, उडीद, दूध, तूप, मीठ, गूळ, औषध, पाणी, सरबत, भूमिदान, उसाचा रस, धान्य, तांदूळ, ललिता व्रताच्या दिवशी लाल रंगाच्या कपड्यात, सदाचारी, रूपसंपन्न, गुणी, योग्य विद्वान पती पत्नीला दान दिल्याने लोक किंवा परलोकात सुद्धा सौभाग्य सुखप्राप्ती होते. आपल्या परी आपण दान करायचा प्रयत्न करायचा. सर्वच केलं पाहिजे असं नाही. फुलाची पाकळी देऊन सुद्धा आपल्याला आनंद मिळू शकतो. राणी, कोणत्या तिथीला हे दान केले पाहिजे ते मी सांगतो. जी स्त्री प्रतिपदा तिथीला दिवसाच्या पूर्वार्धात प्रथम भागात नियमानुसार पवित्र होऊन भगवान अग्निदेव माझ्यावर प्रसन्न व्हा हे वाक्य म्हणून ब्राह्मणास इंधन देते, राजप्रिय, त्या स्त्रीला पुनर्जन्मात किंवा 36 अंग प्रत्यंगामध्ये, सांध्यामध्ये कुठलाही विकार किंवा दुःख होत नाही. म्हणजेच आता इंधन म्हणजे काय हो? इंधन म्हणजेच आपला अग्नी. अग्नी म्हणजेच काय तर आपण थोडक्यात म्हणजे अग्नी ज्या ठिकाणी केला जातोय प्रज्वलित, तशी त्याची ती साधनं आपण द्यायचे. जरी आपण ते देऊ शकलो नाही तरी दीपदान जरी केलं तरी चालतंय. भगवान अग्नीवर प्रसन्न व्हा हे म्हणून ब्राह्मणास इंधन देते. राजप्रिय, त्या स्त्रीला पुनर्जन्मात 36 अंग प्रत्यंगामध्ये, सांध्यामध्ये कुठलाही विकार होत नाही. द्वितीय तिथीला म्हणजे बघा, हे प्रथम तिथीला द्यायचं म्हणजे प्रतिपदेला, आणि द्वितीयला काय द्यायचं? जी नारी प्रसन्न होऊन श्रेष्ठ ब्राह्मणास लोणी देते. काय? ब्राह्मणास लोणी द्यायचं म्हणजे द्वितीय तिथीला लोणी दान करायचं. ती स्त्री सुकुमार कोमल शरीराची होते. जे एक छोट्या वाटीत जरी आपण लोणी ठेवलंय, पण ब्राह्मण रूपात आपण समजा आपल्याला ब्राह्मण नाही मिळू शकला, पण आपण कृष्णाजवळ जरी लोणी ठेवलंय तरी चालतंय. तृतीयेला हे पार्वती माझ्यावर प्रसन्न हो असे म्हणून श्रेष्ठ ब्राह्मणास लवण देते. म्हणजे तृतीय तिथीला आपण ब्राह्मणाला लवण म्हणजेच नमक म्हणजेच मीठ द्यायचे आहे. पुण्यफळ ऐका. आता त्याच्याने काय पुण्य मिळतंय? कुमारीला चांगला पती मिळतो, त्याच्याबरोबर उमेसारखी सौभाग्यवती होऊन नाना विलास करते, मोठे यश प्राप्त होते. ज्या कुमारिका मुली आहेत, ज्या उपवर आहेत, त्यांनी तृतीय तिथीला ब्राह्मणाला मीठ द्यावे. चतुर्थी तिथीला भक्त व्रत करून रात्रीच्या भोजनाचा नियम करून जी स्त्री लाडू ब्राह्मणास देते, देवेश माझ्यावर प्रसन्न व्हा. लाडू देताना काय म्हणायचे? देवेश माझ्यावर प्रसन्न व्हा. जर लाडू देता आला नाही तर तुम्ही शेंगदाणे आणि गूळ सुद्धा देऊ शकतात. असे म्हणून देवेश म्हणावे आणि द्यावे. असे म्हणून मोदक देते. आपण मोदक सुद्धा देऊ शकतो. त्या स्त्रीला कोणत्याही कार्यात काही विघ्न येत नाही असे ब्रह्माने म्हटले आहे.
पंचमी तिथीला ऐका, पंचमी तिथीला काय दान करायचंय? तीळ द्यायचे ब्राह्मणाला, तीळ द्यावी. फक्त तीळ न देता तिळगुळ देऊ शकतो, तिळीचा लाडू देऊ शकतो, तिळीची चिक्की देऊ शकतो. ती नारी तिलोत्तमासारखी रूपवंती बनते. षष्टी तिथीला जी नारी मधुकमोहाचे फळ अग्निपुत्र स्कंदाचे स्मरण करून वेदाने प्रारंगत असलेल्या ब्राह्मणास देते, तिचा पुत्र देवांमध्ये उत्तम स्कंद बनतो, त्यासारखा होतो. सर्व लोकात सन्मानित तसा मोठा राजा होतो. सप्तमी तिथीला जी नारी जगाचे स्वामी देवादिदेव सूर्याचे चिंतन करून श्रेष्ठ ब्राह्मणास सुवर्ण देऊन पूजा करते. म्हणजे बघा, आपण सप्तमी तिथीला काय करायचंय? सूर्याची पूजा करायची. आणि पिवळं, सूर्य पिवळा, बरोबर, म्हणूनच आपण पिवळं वस्त्र दान करायचंय, पिवळं फळ दान करायचंय. पिवळ्या फळामध्ये तुम्हाला संत्री येते, मोसंबी येते, केळी येते, आंबा येतो. जे आपल्याला उपयुक्त उपफळ असेल ज्यावेळेस त्यावेळेस जे शक्य असेल ते आपण करायचे. पपई सुद्धा आपण देऊ शकतो. त्याचे पण मी तुला सांगते. पतिव्रते तू एकाग्रमन करून ऐक. पूर्वकर्माने त्या स्त्रीच्या अंगाला कोड, शरीरावर गोलगोल डाग, गजकर्ण, खुजलीसारखे रोग होत नाहीत. अष्टमी तिथीला जी नारी भगवान शंकर प्रसन्न हो हा विचार करून सदाचारी ब्राह्मणास काळी गाय दान करते, तिच्या जन्मभराचे पाप नष्ट होते, ती धनसंपदा होते, यात संशय नाही, कारण हे दान खूप श्रेष्ठ आहे. आता आपण सध्याच्या काळात गायदान करू शकत नाही, परंतु पुन्हा फुलाची पाकळी गायीच्या म्हणजे गायीसाठी दक्षिणा म्हणून आपण गोशाळेत जाऊन दिले तरी चालते. तिच्या जन्मभराचे पाप नष्ट होते, ती धनसंपदा होते, यात संशय नाही, कारण हे दान खूप श्रेष्ठ होय. नवमी तिथीला जी नारी ब्राह्मणास गंध, धूप, कात्यायनी देवीचा विचार करून देते, त्यामुळे तिचा भाऊ, पिता, पुत्र किंवा पती युद्धामध्ये सुद्धा दुःखी होत नाहीत. युद्धामध्ये दुःखी होत नाही म्हणजे काय? आपण काही युद्धात जात नाही, म्हणजेच कुठलंही संकट आपल्याला आलं तर त्यामध्ये ते दुःखी होत नाही. याचा अर्थ काय? दुःख जरी आले ते पचवायची शक्ती म्हणजे सकारात्मकता आपल्यात येते. त्या दानामुळे त्यांचे रक्षण केले जाते. दशमी तिथीला जी नारी लोकपाल, इंद्र, वरुण देवताचे चिंतन करून श्रेष्ठ ब्राह्मणास उसाचा रस देते. वरुण म्हणजेच पाऊस, पाऊस म्हणजे पाणी, पाण्याची पूजा करायची आणि ब्राह्मणास उसाचा रस द्यायचा. जर उसाचा रस नसेल तर सरबत द्या, सरबत न देता आले तर साखर द्या. त्या दानाने ती सर्व लोकांमध्ये सर्वांची प्रिय होते. गुळ दिला तरी चालतोय असे शंकराने म्हटले. एकादशीला उपवास करून, द्वादशीला नारायणाचे चिंतन करून विष्णू भक्त ब्राह्मणास पाणी देणारी नारी नेहमी आपल्या स्पर्शाने तसेच भाषणाने पवित्र सद्भावना युक्त करते. मर लोकात जलदानाचे अनंत पटीचे फळ मिळते. त्रयोदशीला कोणती इच्छा धरून जी स्त्री मोठ्या भक्तिभावाने ब्राह्मणास पायाला लावण्यास द्रव्य सामग्री, डोक्याला लावण्यास तेल देते, ती स्त्री ज्या ज्या योनीमध्ये मरून जन्म घेते त्या योनीमध्ये ती पतीपासून कधीच वेगळी होत नाही. चतुर्दशीला धर्माचा विचार करून ब्राह्मणास छत्री किंवा जते दान करावे. पादत्राणे देण्याचे खूप महत्व आहे. छत्री म्हणजेच काय? उन्हापासून संरक्षण, पावसापासून संरक्षण. ती स्त्री रोग आणि शोकरहित रोग लोक प्राप्त करते. अशा प्रकारे पक्षांच्या शेवटी पौर्णिमा किंवा अमावस्येला श्राद्ध घालून सदाचारी ब्राह्मणास तृप्त करते. तिची संतती ही परंपरा कधी तुटत नाही. अशा प्रकारे तिथीनुसार दानाचे महत्व मी तुम्हाला सांगितले. जे पुराणात होते तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तिथीप्रमाणे काय दान द्यावे ते आपण श्रवण केले. जे आपल्याला शक्य असेल ते आपण करायचा प्रयत्न करायचा. आता तू माझ्याकडून वृक्षांच्या आराधनेविषयी ऐक. आता आपण वृक्ष म्हणजे झाड, झाडांची काय आराधना केली की काय फळ मिळते ते आपण श्रवण करूया. जांभूण, निंब, तेंदू, महुआ, आम, आवळा, सेमर, बरगद, पिंपळ, शमीवेल, आंबली, केळी, गुलाब आणि दुसरे वृक्ष लावून पुण्य वृक्षाचे पूजन करून मनुष्य स्वर्गाला जातो. नारदजी म्हणाले, जी नारी
चैत्र मासात सर्वोत्तम व्रत करते त्या व्रताची दुसऱ्या व्रताने 16व्या कला इतकेही फळ मिळत नाही. म्हणजेच सांगायचा अर्थ की आता आपल्याला चातुर्मास सुरू होते. चातुर्मासात आपण काय करू शकतो? पिंपळाची पूजा करू शकतो, आवळ्याच्या झाडाची पूजा करू शकतो, केळीची करू शकतो, गुलाबाची करू शकतो, जांभूळ असेल तर जांभूळ, नीम, आम म्हणजे जे आपल्याकडे उपलब्ध असेल त्या झाडाची पूजा आपण केली की मनुष्य स्वर्गात जातो, अशी आपल्याला एक मनातनं मानसिक समाधान मिळते. नारदजी म्हणाले, स्त्री जी नारी चैत्र मासात सर्वोत्तम व्रत करते त्या व्रताची दुसऱ्या व्रताने 16व्या कला इतके फळ मिळत नाही. सौभाग्ययुक्ते हे व्रत फक्त ऐकल्याने सुद्धा जसे सूर्याच्या किरणाने बर्फ वितळते तसे तिचे दुर्भाग्य नष्ट होते. जरी आपण करू शकलो नाही, फक्त ऐकलं तरी सुद्धा आपल्या दुर्भाग्य नष्ट होते आणि आपण आनंदी होऊ शकतो. सुख देणाऱ्या त्या विधीला ऐक. आता सुख देणारे विधी. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तृतीया तिथीला स्नान करून शुद्ध मनाने पार्वती बरोबर मधुच्या वृक्षाच्या लाकडाची शिवप्रतिमा बनवून विधीपूर्वक श्रेष्ठ विद्वान ब्राह्मणाकडून प्रतिष्ठित करून फुले, धूप, कापूर, कुंकू द्रव्यांनी कर. सुंदर मंत्राने विधिविधानाने भगवानाची पूजा करते. ओम नमः शिवाय म्हणून पायाची पूजा करते. मन मंथाय नमा म्हणून जनेंद्रियाची पूजा, कालोदराय नमा म्हणून पोटाची पूजा, नीलकंठाय म्हणून कंठाची पूजा, सर्वोत्तमे नमः म्हणून डोक्याची पूजा करून पार्वतीची पूजा करते. नंतर क्षमोदाराय नमा म्हणून पोटाची, सुखकंठाय नमा म्हणून कंठाची, सौभाग्यदायिनी नमा म्हणून डोक्याची पूजा करून अर्धे दिले पाहिजे. हे देवदेव ईश उमापते जगतपते प्रभू, तुम्हाला प्रणाम आहे. असे अर्धे दानाने तुम्ही माझ्या सर्व दुर्भाग्याचा नाश करा. नमस्ते देव देवेशा उमावर जगतपते हा अर्धमंत्र आहे. ज्यावेळेस आपण अभिषेक करतोय त्यावेळेस कुठला मंत्र म्हणायचा? चला तर ऐकूया. नमस्ते देव देवेश उमावर जगतपते, अर्धनाने मी सर्वे दौर्भाग्य नाशय प्रभो. अर्धे देऊन पाण्याने मोहाच्या पात्रात स्थापित केलेल्या शक्तीपूर्वक सोन्याने सौभाग्य द्रव्याने युक्त असलेल्या ललिता देवीची पूजन करून सौभाग्य वाढविण्याकरिता तुम्हाला करवा अर्पण करते. करवा म्हणजे मातीचे गाडगे. आपण नाही जास्त काही करू शकत, कमीत कमी मातीचा करवा म्हणजेच आपण त्याला कोणी मडकं म्हणतंय, कोणी करवा म्हणतंय, तर छोटासा माठ छोटासा घेऊन आपण ललिताची पूजा करावी आणि ललितेला तो कळश भरून द्यावा. करंक वारी संपूर्ण दध्यात करक मुत्तामम. करकम वारी म्हणजे पाण्याने संपूर्ण भरलेले गाडगे देऊन मी कर्जातून मुक्त होऊन जाओ. आपण देवी मा दुर्गा मला सौभाग्य वाढण्याचे वरदान दे. हा करकदानाचा मंत्र आहे. आपण ज्यावेळेस कुंभदान करू, नाही कुठल्या देवीला करू शकतो तर आपल्या देवीजवळ सुद्धा आपण ठेवू शकतो. आणि काय करू शकतो, ते कुंभदानामुळे काय होतंय की आपण त्या कुंभात जे पाणी भरलेलं आहे ते म्हणजे जल, जल म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जीवन आणि आपली जीवनाची कमाई त्यात आहे असं समजून आपण जर ते देवाजवळ ठेवलं तर आपण कर्जमुक्त झालो असं आपल्या मनाला समाधान वाटतंय. कारण आपल्याला किती म्हटलं मी कोणाचंही कर्ज घेतलं नाही, केलं नाही, पण कुठलं ना कुठल्या प्रकारे मुंगीपासून तर हत्तीपर्यंत आपल्याकडे कर्ज असतंच. ते आपल्याला कळत नाही. कर्ज म्हणजे फक्त पैसा नव्हे किंवा देवाणघेवाण नव्हे, तर कर्ज हे विविध प्रकारचं आहे. म्हणूनच आपण तो घडा भरून भगवंताला अर्पण करायचं आणि सांगायचं मी कर्जमुक्त झालोय. या मंत्राचा जप करत करत ब्राह्मणास उत्तम करावा. एक प्रकारचे मातीचे भांडे गाडगे दान करणे ब्राह्मणास द्यावा किंवा आपण आपल्या कुलस्वामिनी जवळ ठेवावा. शुक्ल पक्षात मिठाचा त्याग करावा. दुसरी तृतीया येईपर्यंत मीठ खाऊ नये. बघा, शुक्ल पक्षापासून तर दुसऱ्या शुक्ल पक्षापर्यंत 1 महिनाभर मीठ खायचे नाही. देवी आणि देवेशांना क्षमा मागून प्रार्थना करून स्वतः रात्री पवित्र अन्नाचे भक्षण करावे. या विधीने 7 महिन्यात हे व्रत पूर्ण करावे. फाल्गुन शुक्ल तृतीयेला हे व्रत समाप्त करावे. वैशाखात मीठ दिले पाहिजे.
वैशाख महिन्यात काय दिलं पाहिजे? 7 महिन्याचं व्रत आहे बघा. आता मी तुम्हाला सांगते. वैशाखात काय द्यायचं? मीठ द्यायचं. ज्येष्ठमध्ये तूप द्यायचं, पाहिजे तर लिहून ठेवा. आषाढमध्ये उडीद दान करायचे, श्रावणामध्ये दूध, भाद्रपद महिन्यामध्ये मूग आणि अश्विन महिन्यामध्ये उत्तम धान्य किंवा तांदूळ, कार्तिक महिन्यात साखर पूर्ण पात्र भरून, मार्गशीर्ष महिन्यात अगहन मध्ये कापूस आणि रुई वस्त्र आणि त्यावर तूप सुद्धा म्हणजेच फुलवात. पौष महिन्यात कुंकू दिले पाहिजे. माघामध्ये पूर्ण पात्र भरून तीळ, फाल्गुन महिन्यात पूर्ण पात्र भरून लाडू दिले पाहिजे. जरी लाडू देता आले नाही तर लाडूचं साहित्य आपण देऊ शकतो. नंतर तृतीयेला जे द्यायचे ते तृतीयेच्या अगोदर त्याग करायचे. म्हणजे बघा, हे व्रत कसं आहे? द्वितीया ते द्वितीया 1 महिना, तृतीया ते तृतीया 1 महिना आणि त्या द्वितीयेच्या प्रत्येक तिथीला काय द्यायचं हे सांगितलंय. हे सर्व तृतीयेच्या विधानाप्रमाणे आहे. प्रतिमा बनवण्यापूर्वी मधु वृक्षाची पूजा करावी. सर्व देय वस्तू आहे त्या आचार्य ब्राह्मणास द्याव्या. त्यानंतर वर्षाच्या शेवटी उद्यापन विधी करतात, त्याची माहिती सांगतो. सर्व सामग्री घेऊन मधुवृक्षाजवळ जाऊन त्याच्या प्रतिमेला मुळाजवळ पुरून, तसेच केशर, अळशीचे फुलासारखे सुंदर काशाचे 2 वस्त्रांनी त्या प्रतिमेचे पूजन करावे आणि शय्या, कुंकू, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी पूजा करावी. मधुवृक्षाजवळ जाऊन त्याच्या प्रतिमेला मुळासळ पुरून टाकणे, तेथे स्थापन केलेल्या शिवपार्वतीचे पूजन करावे. पूजेच्या वस्तू सुंदर माळा, फुलं, केशर, अळशीचे फुलासारखे सुंदर काशाचे 2 वस्त्र, प्रतिमेचे पूजन करावे. सपत्नीक 12 ब्राह्मणांना जुते, जोड, छत्री, मंगळसूत्र, कंठी, कटक मुद्रिका या भूषणाने तसेच शय्या, कुंकू, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी पूजा करावी. जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावे. विविध रत्नांनी युक्त त्या मधुक मोहाच्या परिसरात ब्राह्मणांना विविध चांगल्या प्रकारचे पदार्थांचे भोजन करावे. भोजनानंतर त्यांनी शय्येवर विश्राम करावा, त्यांची क्षमा मागावी, कारण की हे सर्व गुरुच्या अधीन आहे. गुरु शंकराला समजले पाहिजे, गुरु प्रसन्न झाले पाहिजे. सुरांसहित संपूर्ण जग प्रसन्न होते. संसारात अत्यंत प्रिय घरामध्ये जी चांगली वस्तू आत्मकल्याण करणाऱ्या पुरुषाने हे सर्व गुरुला दिले पाहिजे. हे सर्व धनवान पुरुष देऊ शकतो, त्याने द्यावे. आता जे निर्धन आहे त्याने काय दिले पाहिजे ते सांगतो. त्याच्याकरिता सपत्नीक ब्राह्मण वरण आवश्यक नाही. त्यांनी शुभ व्रताने 1 ब्राह्मण जोडीचे पूजन करावे. जे शक्य आहे ते करायला हरकत नाही. सपत्नी गुरुचे संकोच रहित यथाशक्ती पूजन केले पाहिजे. त्यानंतर ब्राह्मण किंवा गुरुची पूजा याचना, क्षमा याचना करावी. म्हणावे, ललित माता ज्याप्रमाणे तू शंकरापासून वेगळी होत नाही, त्याप्रमाणे मुलं सुद्धा पतिपुत्रांपासून वेगळे करू नको, म्हणजेच सौभाग्य ठेव. या विधीने मधु नावाच्या तृतीयेचे अनुष्ठान करून इंद्रायणी तीर्थ पती मिळवावा. उत्तम पुत्र मिळवले, सर्व लोकांनी सौभाग्य, सर्व समृद्धीचे उत्तम सुख मिळवले. या विधीने जी कुमारी व्रताचे आचरण करते ती त्या प्रकारचा पती प्राप्त करते. ज्याप्रमाणे इंद्राला मिळवले. दुर्भाग्यवती स्त्री सौभाग्य आणि सौभाग्यवती पुत्रवती होते. पुत्रवती स्त्री अक्षय सुख अक्षय लोक प्राप्त करते. ती कधी दुःख शोक पाहत नाही. तिचे अनेक जन्माचे दुर्भाग्य निश्चितपणे नष्ट होते. मेल्यानंतर पार्वतीबरोबर सुखाचा उपभोग घेऊन प्रसन्न राहते. 100 करोड पेक्षा अधिक कल्पापर्यंत मनाच्या इच्छेप्रमाणे भोगांना भोगून पुन्हा संसारात जन्म झाल्यावर शरीरधारी पतीला प्राप्त करते. सौभाग्यशालिनी रूपवती ती नारी उत्तम पुत्रांना जन्म देते. व्रतामध्ये उत्तम असलेले व्रत मी तुला सांगितले. सौभाग्यशालिनी, तुझ्या हृदयात अजूनही काही मनोरथ इच्छा असतील तर मला विचार. हा मधुक तृतीया व्रताचे विधान वर्णन नावाचा 26वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. श्रवण केले ज्याने त्याने प्रतिक्रिया लिहा. हर हर नर्मदे. आणि जर तुम्हाला यातल्या काही शंका वाटत असतील तर व्रत करायची असेल, इच्छा असेल फुलना फुलाची पाकळी प्रकारे, तर तुम्ही मला व्यक्तिगत विचारू शकता. बोला हर हर नर्मदे.